प्रतीक, तुमच्याकडनं मला तुमच्याबद्दल पहिले जाणून घ्यायचं होतं की तुमची ही जी जर्नी आहे, ओके, तुमची ही सुरुवात कशी झाली आणि तुम्हाला या क्षेत्रामध्ये आवड कशी निर्माण झाली? ॲक्च्युली मेडिकल बॅकग्राऊंड नाही आहे माझं. माय मॉम इज हाऊसवाईफ. वडील गव्हर्नमेंट ऑफिसर होते, रिटायर झाले. 11वीला जेव्हा दोन्ही ग्रुप घेतले होते PCMB, त्यावेळेस असं लक्षात आलं की इंजिनिअरिंगपेक्षा थोडा बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट जास्त आहे. मेडिकल फील्ड आपण वी शुड ट्राय. मग 12th नंतर MBBS कोर्स अहमदनगर विखे पाटील मेडिकल कॉलेजला झाला, 2006 ची बॅच. त्याच्यानंतर MBBS नंतर असं जाणवलं की MD मेडिसिन पोस्ट ग्रॅज्युएशन इज मस्ट, कारण आय डोंट हॅव अ मेडिकल बॅकग्राऊंड. तर मग त्याच्यामध्ये जेवढं काही ग्रॅज्युएशन घेता येईल, एक्सटेंड करता येईल एज्युकेशन, तर ते मग तसा ट्राय केला. MD मेडिसिन प्रवरा मेडिकल कॉलेज इथे केलं. पोस्ट ग्रॅज्युएशन 3 वर्षाचा कोर्स असतो, जनरल मेडिसिन. मग त्याच्यानंतर ते करताना असं जाणवलं सेकंड इयरला की आपल्याला सुपर स्पेशलायझेशन जे नाशिकमध्ये आपल्याला सेटल व्हायचं आहे, तर मग आपल्याला किडनी, हार्ट, लिव्हर किंवा ब्रेन असे जे एक ऑर्गन स्पेशलिस्ट असतात, तर त्यांचा नंबर कमी आहे आणि ते एक हायेस्ट एज्युकेशन आहे, क्वालिफिकेशन आहे आपल्या मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं, तर ते आपण परसिव्ह करायला पाहिजे. मग त्याच्यानंतर प्रॅक्टिकली डिसिजन घेतलं की ऑलरेडी ब्रेन स्पेशलिस्ट आणि हार्ट स्पेशलिस्ट नाशिकमध्ये जास्त होते, तर मग किडनी स्पेशलिस्ट त्या मनाने नंबर कमी होता, सॅच्युरेशन नव्हतं. मग त्यामुळे प्रॅक्टिकली डिसिजन घेतलं की आय विल गो फॉर धिस ब्रांच, नेफ्रोलॉजी. ओके.